सेकंड की आली राज्यसेवेची. तुम्ही क्वेश्चन तपासले असतील. 6 जे रद्द झालेत आणि 4 जे चेंज झालेत त्याबद्दल आपण डिस्कशन नाही करणार आहोत. इथं आपण डिस्कस करणार आहोत परम्युटेशन कॉम्बिनेशन, की आपलं कॉम्बिनेशन बसू शकते का सिलेक्शनमध्ये किंवा नाही. दुसरी गोष्ट, या कटऑफच्या माध्यमातून किंवा जो पॅटर्न जसा चालत आहे कंबाईंडमध्ये सुद्धा असं काही होऊ शकते काय, आणि त्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असावी. आणि 3 लेसन आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर हे आन्सर की पब्लिश झाल्याबरोबर जेव्हा 6 प्रश्न रद्द झाले आणि 4 प्रश्नाचे आन्सर चेंज झाले, तेव्हाच आपला भ्रम निराश झाला की 10 क्वेश्चनमध्ये 10 गुणिला 2 म्हणजे 20 क्वेश्चनच्या डिफरन्समध्ये कोण कुठं बसणार. कारण हे रद्द जरी झाले, असे काही कॅन्डिडेट असतील हे 6ही त्यांचे बरोबर असतील पहिल्या आन्सर कीनुसार, 12 मार्क मायनस, आणि इथेही त्यांच्या बिचारायचं लक नाही चाललं तर आणखी 2 मार्क गेले. म्हणजेच तो कॅन्डिडेट जर 90 वर असला तो 75 वरही जाऊ शकतो. तो कॅन्डिडेट जर 90 वर आहे पुढे चालून तो 102 वरही जाऊ शकतो. आता यामध्ये तुम्ही कट ऑफ कुठे लावणार, हे रियालिटी आहे. तरी आपण ट्राय करूया. सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर आता 94 क्वेश्चनचाच होता, म्हणजेच एका प्रश्नाला कॅरी करते 1.064 मार्क्स. दुसरी गोष्ट, रॉंग 0.25 होते, मात्र आता 0.666 मार्क होतात. आता याची जर तुम्ही जुळवाजुळव केली तर डिफरन्स हा 5 ते 8 मार्काचा बसतो तुमच्या कट ऑफमध्ये. हा पहिला फॅक्टर लक्षात ठेवा, 5 ते 8 मार्क. पुढे जे चेंजेस झाले, कॅन्सल झाले, आता कोणाचे किती कॅन्सल झाले आणि त्या कॅन्सल मधले 6ही त्याचे चुकीचे होते तर ते पॉझिटिव्ह मध्ये जातील. 6 पैकी जर 2 सुद्धा त्यांचे जर चुकले किंवा 3 चुकले तर ते निगेटिव्ह मध्ये जातील. पुन्हा इथे तसंच आहे. त्यातही सायकोलॉजीचा गेम महत्त्वपूर्ण आहे. सिंगल लाईनर तुम्ही सर्वांनी मारले असाल. पीडीएस सिस्टीम सारखा जसा जो प्रश्न आहे तो काही लोकांनी सोडला असेल. मात्र हे सर्व काही करून पेपरची काठिण्य पातळी बघून आपल्याला असं अज्यूम करता येईल की प्रत्येकाचा कुठं ना कुठं लॉस झाला आहे आणि काही तुरळक लोकांचा फायदा सुद्धा यामध्ये झाला आहे. मात्र हाच मोठा डिफरन्स पाडणार आहे आपल्या कट ऑफमध्ये. कारण मागं कमेंट वाचत होतो त्यामध्ये एक विद्यार्थी म्हणे की 0.25चा सुद्धा फरक पडतो, जो लिटरली पडतो. खूप फरक पडतो यामध्ये. आता असं असताना जर पुढे आपण जर डिस्कस करायचं म्हटलं की या अनप्रेडिक्टेबल गेममध्ये कोण इन आहे कोण आउट आहे आपल्याला काहीच सांगता येणार नाही सरळ सरळ. मग करता काय येईल, तुम्ही काहीच करू नका 3 दिवस, जर सरळ सांगायचं झालं. का? कारण राज्यसेवा ज्या स्पीडनं जात आहे किंवा एमपीएससी बोर्ड ज्या स्पीडनं जात आहे आन्सर की पब्लिश करायला किंवा बाकीच्या गोष्टी, 3 ते 4 दिवसात तुमचा रिझल्ट तुमच्या समोर येईल. हे फॅक्ट आहे. आता तरी तुमचं मन मानणारच नाही, माहिती आहे. मार्केट सोबत आपल्याला चालावं लागते. तर आता आपण एक ब्लाइंड गेस जर घ्यायचं म्हटलं, 90 जर बेस ठेवला आपण, मी तुम्हाला आधी म्हटलं होतं 5 ते 8 मार्क तुम्ही लक्षात ठेवा. 90 जर बेस घेतला तर आता लिटरली असं म्हणावं लागेल 90च्या खाली तर काही येणार नाही. ओके, 90 to 95 ही रेंज लक्षात ठेवा. या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. पुन्हा एकदा 90 to 95. आता तुम्ही म्हणाल ही रेंज मोठी झाली, आता क्वेश्चनच 10 कॅन्सल झाले, आपण काय करणार. तर ढोबळ मानाने लागू शकतो, मे बी मे नॉट बी. 90 to 95 हे सेफ आहे. त्यात मग तुम्ही कॅटेगरी जेही असाल त्या हिशोबाने स्वतःचा स्कोर ॲडजस्ट करा. तर हा झाला तुमचा कट ऑफचा. इथून जर तुमची इच्छा असेल तुम्ही जाऊ शकता, अदरवाईज पुढे काही इम्पॉर्टंट लेसन्स आहे एक्झामबद्दल, ते आपण डिस्कस करूया. ओके, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल कदाचित, असेही काही कॅन्डिडेट असतील ग्रुप बी एक्झाम दिली त्यामध्ये स्कोर नाही आहे, राज्यसेवेमध्ये सुद्धा स्कोर आला होता मात्र पुन्हा भ्रम आपला तुटला, मागं आला. तर याच्यात आपल्याला काही
पुढे जायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे किंवा कशासाठी नेक्स्ट करायचं आहे हे माहीतच नाही. अशा जर भ्रमिष्ट अवस्थेत असेल तर तुमच्यासाठी 3 लेसन्स आहे. सर्वात पहिला लेसन्स आहे, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. तुमचे सर्व अंडे एका टोपलीमध्ये ठेवू नका. आता खरंच तुम्ही अंडे या टोपलीमध्ये ठेवाल का? नाही. आपण वर्षभर एकाच एक्झामच्या भरोश्यावर प्रिपरेशन ह्या कंडिशनला तर करू नाही शकत. तुम्ही वरच्या एक्झाम जर ट्राय करत असाल नॅशनल लेवलच्या, तर तुमच्यासमोर गोंधळ माहिती आहे. UPSC पासून गोंधळ तुम्हाला माहिती आहे, आणि रिॲलिटी राज्यसेवा असो किंवा MPSC असो त्याचीही रिॲलिटी तुम्हाला माहिती आहे. तर आपल्याला रिॲलिटीला सोबत घेऊन चालावं लागेल. तुम्हाला सायमल्टेनियस एक्झाम प्रिपेअर करावं लागेल. सरळ सेवा द्या, ग्रुप बी द्या, ग्रुप सी द्या, राज्यसेवा द्या. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही सर्वच ते एक्झाम देतो. प्रॉब्लेम तो नाही आहे. प्रॉब्लेम काय आहे, तुमचा ॲटिट्यूड तसा ठेवा. आता ॲटिट्यूडबद्दल जर थोडंसं बोलायचं झालं तर यामध्ये लक्षात ठेवा एक गोष्ट, की जेव्हा आपण एखाद्या एक्झामला प्रिपेअर करतो त्या हिशोबानं आपण किती डेप्थमध्ये अभ्यास करतो हे ठरवलं जाते. तर सेफ साईट जर माझं तुम्ही ऐकत असाल तर जवळपास तुम्हाला असं वाटत असेल की MPSC करत असताना ग्रुप सीचा पेपर वेगळा येत आहे, बीचा येत आहे, एचा येत आहे. असं काही नाही राहिलं. आता तुम्ही बेटर आहे सेफ साईडला राज्यसेवा प्रिपेअर करा. आता हे कशासाठी, हे आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह नाही जमणार, सब्जेक्टिव्ह नाही जमणार. तुम्ही स्वतःला 1 वर्ष तर द्या. अशी हिंदीत कहावत आहे की आसमान से गिरे और खजूर पे लटके. जर तुम्ही आधीच खजुरावर असाल तर तुम्ही जमिनीवरच पडणार ना. बेटर आहे राज्यसेवा प्रिपेअर करा. मात्र हा फोकस असताना ग्रुप बीचा सुद्धा अभ्यास सुरू करू द्या, ग्रुप सीचा सुद्धा सुरू ठेवू द्या, तलाठी असेल तेही द्या, आणखी कोणती सरळ सेवा असेल तर प्रत्येक एक्झाम द्या. हे सजेशन जनरली कोणी देत नाही. मी तुम्हाला सांगून राहिलो, तुम्हाला आता ही स्ट्रॅटेजी सोडून द्यावी लागेल की मी एकाच एक्झामच्या भोवती घिरट्या घालत बसणार. कारण आता तुमच्या हातात काही राहिलं नाही. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही पेपर सॉल्व करा, मात्र 10-10 क्वेश्चनचे ॲन्सर म्हणजे 10-10 क्वेश्चन जर चेंज होत असेल मग तुमच्या हातात काय आहे? ठीक आहे, हे झालं लेसन नंबर 1. लेसन सेकंड, हे सर्व असताना तुम्ही प्रिपेअर्ड राहा, म्हणजे गाफील राहू नका. आता प्रत्येकच एक्झाम प्रिपेअर करत आहे म्हणून दर 2 महिन्याला तुम्ही वेगळं वेगळं काहीतरी करता. तुमचा फोकस एक, मात्र नजर खूप साऱ्या गोष्टीवर. एवढं लक्षात ठेवा. खूप साऱ्या म्हणजे कशा, फोकस एक्झाम करत आहे तुम्ही राज्यसेवा, त्या हिशोबानं डेली जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल किंवा जॉबवर असाल 6 तास अभ्यास करत असाल, आतापासून जर अभ्यास करत असाल तर सरळ सरळ डिवायडेशन करा. 4 तास राज्यसेवा आणि 4 तास इतर परीक्षा. इतर परीक्षामध्ये मी तुम्हाला आताच सांगून देतो, गोल्डन ट्रायंगल फॉलो होतो. गोल्डन ट्रायंगल म्हणजे काय, तुम्ही जर कोणतीही सरळ सेवा देत असाल, ग्रुप बी सी देत असाल, इंग्लिश, मराठी आणि मॅथ्स हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. ह्या 3 सब्जेक्टवर पकड बनवून ठेवा. इंग्लिश ग्रामर, मराठी आणि मॅथमॅटिक्स तुमचं मॅक्झिमम कव्हर होईल. आता तुम्ही म्हणाल सर जीएसचं कसं? जीएस हायली अनप्रेडिक्टेबल आहे, करंट अफेअर हायली अनप्रेडिक्टेबल आहे. ते हे तुम्हाला गोल्डन ट्रायंगल सांगितला, त्यामुळे तुम्ही एक्झाम प्रिपेअर्ड राहा. केव्हाही तुम्हाला संधी मिळू शकते मेन्सची, जे आता दिसेलच. जे ग्रुप बी प्रिपेअर करणारे होते ते आता ग्रुप ए ची मेन्स लिहिणार, जे ग्रुप ए प्रिपेअर करणार होते जे ग्रुप बी ची मेन्स लिहिणार. हे वास्तव्य तुम्हाला स्वीकारावं लागेल. हे लेसन आहे सेकंड. लेसन नंबर 3, सर्वात क्रुशियल, तुम्ही कोणतीही परीक्षा प्रिपेअर करा, ऑलरेडी कॅलेंडर येऊन जाते. जर तुम्ही मुख्य परीक्षा करत असाल तर 3 महिन्या अगोदर तुम्ही ती मुख्य परीक्षेचा अभ्यास सोडून द्या आणि फक्त प्रिलिमचा अभ्यास करा. एकूण एक पॉईंट PYQ असो, रेफरन्स बुक असो किंवा मॅगझिन असो, काहीही असो, अक्षरशः 3 महिने तुम्ही प्रिलिमच्या भोवतालच फिरा. आपल्यात होते का, आपण 15 दिवस, 1 मंथ किंवा मॅक्झिमम झालं तर 1.5 महिन्याच्या अगोदर प्रिलिमचं प्रिपरेशन सुरू करतो. मात्र
आता ती कंडिशन राहिली नाही. तुम्हाला आता कट ऑफपेक्षा 10 ते 15 मार्क जास्त घ्यावे लागेल. तेव्हा कुठेतरी तुम्ही शुअरिटीने 1 महिना प्रिपरेशन करू शकाल प्रिलिम नंतर. हेच सर्कल पुन्हा पुन्हा चालेल. हा फॅक्ट आहे. हे कोणी ऐकायला तयार नाही आहे एवढं पूर्ण व्हिडिओ. तुम्हाला हे 3 लेसन मी आज देऊन राहिलो आणि अल्टिमेटली जास्त लोड घ्यायचा नाही. कारण ह्या ज्या एक्झाम आहेत हे रोजगार मिळवण्याचं साधन आहे. हा आपला रोजगार आहे. ड्रीम मानत असाल ठीक आहे. मानसिक स्तरावर तुम्ही तो ड्रीम माना. मात्र अल्टिमेटली हे रोजगार आहे. रोजगार आपण प्रिपेअर करत आहोत. कोणतीच एक्झाम लहान मोठी नसते. चला तर मग वाइंड अप करूया हा व्हिडिओ आणि आय होप तुमचा स्कोर येऊ. थँक्यू.